केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बद्दल कथित वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन संघाच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी अमित शहा यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनुवादी विचारसरणी केंद्रीय मंत्री अमित शहा या गुंडांचं करायचं काय? अनुवादी विचारसरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या गुंडांचं करायचं काय? अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अमित शहा यांनी भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये लोकसभेमध्ये विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे अपशब्द वापरलेले आहेत ते तमाम भारतीयांना चटका लावणारे आहेत। तर त्यांची मंत्रिमंडळातून गृहमंत्री व पदावरून लगेच तडकाफडकी हकालपट्टी करावी। अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून तमाम भारतीयांच्या भावना तर दुखावल्याच आहेत, परंतु तिथले वातावरण गडोळ करून जातीमध्ये तेढ निर्माण करण्याची त्यांची मनोवृत्ती आहे। तसेच ईव्हीएम विरोधामध्ये अखंड भारतामध्ये असंतोष आणि असंतोष चालू असताना हे ईव्हीएम आंदोलन कुठंतरी मोडीत काढून हे शांत करावं या हेतूनं या अमित शहानी आणि भाजपच्या पिल्लावरीनं अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य सुरू केलेले आहेत। याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत। आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सांगली यांच्या वतीनं अमित शहा यांचा तीव्र शब्दात निषेध करतो। जय संविधान। आंबेडकरी विचार आणि त्याचबरोबर समता आणि याचबरोबर सर्वसामान्य जनतेला जो न्याय देणारा, हक्क देणारा जो कायदा आहे आणि जे संविधान आहे ते कुठंतरी मोडीत काढण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे। आणि तीच मनोवृत्ती कुठंतरी डोक्यात असल्या कारणाने आणि त्याच मनोवृत्तीने देशाच्या सर्वोच्च सभागृहात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल उद्गार काढले ते त्यांचा अपमान करणारे आहे आणि कदापिही इथली आंबेडकरी व भारतीय जनता हे सहन करणार नाही। आणि यासाठी म्हणूनच आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगली जिल्ह्याच्या वतीने त्यांच्या या कृतीचा व त्यांनी केलेल्या अपमानाचा तीव्र निषेध नोंदवत आहे। आणि त्याचबरोबर नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान यांच्याकडे मागणी करत आहोत की ताबडतोब त्यांची मंत्रिमंडळातून हटकलपट्टी होऊन त्यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा अशा याच पद्धतीने दिवसेंदिवस तीव्र आंदोलन करत रस्त्यावरची लढाई ही आम्ही शेवटपर्यंत चालू ठेवू असं आम्ही आवाहन करतो। आणि त्याचबरोबर त्यांनी जी कृती केलेली आहे त्याचा पुन्हा एकदा मी निषेध नोंदवतो आणि थांबतो। जय संविधान, जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जय शिवराय, जय भारत। केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपशब्द वापरून त्याचा अपमान केलेला आहे। तो त्यांचा नाही तर संपूर्ण देशाचा अपमान आहे, हा देशद्रोह आहे। या अशा अमित शहाला नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळातून हाकून दिलं पाहिजे। अशा प्रवृत्तीला पुन्हा येताना याला ठेचून काढलं पाहिजे। अमित शहाला कळलं पाहिजे होतं की ज्या संविधानामुळं त्यांना ही संधी मिळालेली आहे, या संधीमध्ये गृहमंत्री झालेले आहेत, त्यांना भान राखलं पाहिजे। इथून पुढे भाजपच्या कोणत्याही नेत्यानं बोलत असताना त्यांनी भान राखून बोलावं, अन्यथा होणाऱ्या परिणामास संपूर्ण हे भाजप सरकार जबाबदार असणार। जय संविधान।